नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वायसी एज्युकेशन महाराष्ट्र चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. आज आपण इयत्ता 6वी विषय इतिहास व नागरिकशास्त्र यामधील नागरिकशास्त्रातील दुसरा धडा समाजातील विविधता याचा स्वाध्याय उत्तरासहित पाहणार आहोत. पान नंबर 64 वरती हा स्वाध्याय आहे. प्रश्न क्रमांक पहिला, रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा. विविध समूहांच्या बरोबर राहणे म्हणजे टिंबटिंब अनुभवणे होय. उत्तर सह अस्तित्व. 2. भारत हे जगातील एक महत्त्वाचे टिंबटिंब राष्ट्र आहे. धर्मनिरपेक्ष. 3. सहकार्यामुळे समाजातील परस्परावलंबन अधिक निकोप होते. प्रश्न क्रमांक 2, खालील प्रश्नांची प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा. त्यातील पहिला प्रश्न, सहकार्य म्हणजे काय? उत्तर, परस्परांच्या अडचणी व प्रश्न सोडवण्यासाठी परस्परांना मदत करणे व देवाणघेवाण करणे म्हणजे सहकार्य होय. 2. धर्मनिरपेक्षतेचे तत्त्व आपण का स्वीकारले आहे? भाषिक व धार्मिक विविधता निकोपपणे जपण्यासाठी आपण धर्मनिरपेक्षतेचे तत्त्व स्वीकारले आहे. प्रश्न क्रमांक 3, खालील प्रश्नांची 2 ते 3 वाक्यात उत्तरे लिहा. 1. भारतीय समाजातील एकता कशातून दिसून येते? उत्तर, भारतीय समाजात विविध भाषा, धर्म, परंपरा, चालीरीती असणारे लोक राहतात. प्रत्येक समाज आपल्या पद्धतीने आपले उत्सव व सण साजरे करतात. त्यांच्या पूजा उपासनेच्या विविध पद्धती देखील वेगवेगळ्या आहेत. विविध ऐतिहासिक वारसा असलेले प्रदेश आपल्या देशात आहेत. त्यांच्यात विविधतेची देवाणघेवाण आहे. यातूनच भारतीय समाजातील एकता दिसून येते. 2. समाजात संघर्ष केव्हा निर्माण होऊ शकतात? उत्तर, 2 व्यक्तींमधले मते, विचार, दृष्टिकोन जुळले नाहीत. एकमेकांविषयी असणारे पूर्वग्रह, गैरसमज यामुळे समाजात संघर्ष निर्माण होऊ शकतात. 3. सहकार्यामुळे कोणते फायदे होतात? सहकार्यामुळे समाजातील परस्परावलंबन अधिक निकोप होते. समाजातील सर्वांना सामावून घेता येते. सहकार्यामुळे हे फायदे होतात. 4. तुमच्यासमोर 2 मुले भांडत आहेत तर तुम्ही काय कराल? त्या मुलांच्या भांडण्याचे कारण समजावून घेईन. चूक कोणाची आणि बरोबर कोण हे त्या दोघांनाही पटवून देईन. त्यामुळे संघर्षाचा प्रसंग टाळला जाईल. 5. तुम्ही शालेय मंत्रिमंडळात मुख्यमंत्री आहात. तुम्ही कोणकोणती कार्य कराल? उत्तर, वर्ग शांत ठेवण्याचा प्रयत्न करीन. वर्गावर शिक्षक यायला जास्त वेळ लागला तर मुख्याध्यापकांना तशी सूचना सांगून येईन. 3. वर्गातील मुलांना वर्गाबाहेर येऊ देणार नाही. दंगा करणाऱ्या मुलांची नावे टिपून ती वर्ग शिक्षकांना दाखवीन. गृहपाठ निबंधाच्या वह्यांचे वाटप करेन. शिक्षकांनी सांगितलेली कामे करेन. वर्गातील इतर सर्व मंत्रिमंडळावर देखरेख करेन. शिक्षकांना तासाला यायला उशीर झाला तर मुलांना वाचन करायला सांगेन किंवा प्रश्न विचारेन. अभ्यास करण्यासाठी मुलांना प्रोत्साहन देईन. वर्गातील वाद वर्गातच मिटवण्याचा प्रयत्न करेन. वर्गात सहकार्य वृत्ती निर्माण करण्याचा प्रयत्न करीन. माझा वर्ग माझी शाळा याबद्दलची प्रत्येकाची जबाबदारी समजावून देईन. या प्रश्नाचं उत्तर लिहिताना तुम्ही स्वतःचे मुद्देसुद्धा लिहू शकता. वर्गामध्ये कोणत्या अडचणी आहेत, त्यावर कोणते उपाय करू शकता. सर्व स्वाध्याय व्यवस्थित पूर्ण झालेला आहे. प्रश्नोत्तरे पाठ करा. धन्यवाद. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.